नमस्कार, मी किरण कांबळे. आर के स्टुडंट्स हबमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण हवालदार आणि MTS मल्टीटास्किंग स्टाफ या संदर्भाचं जे नोटिफिकेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्या संदर्भात आपण माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊयात की ह्यासाठी जे डॉक्युमेंट आपल्याला जे लागणार आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतोय. तर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्या संदर्भात थोडं एक्सप्लेनेशन देतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपली जी एक्झाम आहे ती मॅट्रिक्युलेशन इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. 10वी परीक्षा असल्यामुळं ते सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर 10वी नसेल आणि इक्विव्हॅलंट कुठलं क्वालिफिकेशन असेल तर त्याचं सर्टिफिकेट, व्यवस्थित सनद वगैरे या सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर आपण कास्टमधून फॉर्म भरत असू तर कास्ट सर्टिफिकेट, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पर्सनल विथ डिसेबिलिटीज, म्हणजे आपण जर डिसेबिलिटीज आपण काय तिथं दाखवत असू तर त्यासाठी डिसेबिलिटीचं जे सर्टिफिकेट आहे, जे की जे फॉर्मॅट गव्हर्नमेंटने घालून दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमधून त्याच फॉर्मॅटचं आपल्याला ते सर्टिफिकेट अवेलेबल करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील, म्हणजे माजी सैनिक असतील तर त्यांचे सर्टिफिकेशन असेल. तर जे काही म्हणजे गव्हर्नमेंट प्रिस्क्राइब्ड जे काही फॉर्मॅट असतील त्यामध्येच आपल्याला हे माजी सैनिक सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर त्यानंतर डिस्चार्ज सर्टिफिकेट. आता बघा, जर आर्मी सोडलेली असेल, माझे सैनिक असतील तर ते डिस्चार्ज सर्टिफिकेट पण या ठिकाणी मागितलेलं आहे. तर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, काही गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आहेत आणि त्यांना हा फॉर्म भरायचा आहे, तर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जुन्या जॉबचं जे आहे ते या ठिकाणी लागणार आहे. अशा प्रकारचे डॉक्युमेंटेशन आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तर फॉर्म भरत असताना 1-2-4 गोष्टी सांगतो. आधार नंबर आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आधार ऑथेंटिकेशन आपल्याला ऑनलाईन करता आलं पाहिजे. त्यानंतर आता हे फॉर्म भरत असताना डॉक्युमेंटेशन सांगतो. आता हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. फॉर्म भरत असताना नाव, वडिलाचं नाव, आडनाव हे व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता एंटर करणं गरजेचं आहे, भरणं गरजेचं आहे. त्यानंतर नावात काय बदल असेल, आता मुलींच्या संदर्भात विवाहापूर्वीचं जे नाव असेल ते नंतर नाव चेंज होतं, तर असं काही चेंजेस असतील तर ते नाव चेंज केलेलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर ते नाव जे आहे ते व्यवस्थित एंटर करा, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. डेट ऑफ बर्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एज प्रूफसाठी डेट ऑफ बर्थ मस्ट आहे, महत्त्वाचे आहे. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित एंटर करा आणि त्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत बर्थ सर्टिफिकेटच्या संदर्भात, तर ते डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल. त्यानंतर डिटेल्स ऑफ मॅट्रिक्युलेशन. आता 10वीची जी एक्झाम आहे ती कधी झाली, कुठल्या बोर्डात थ्रू झाली, रोल नंबर काय होता, इयर पासिंग काय होतं, हे सगळे डिटेल्स टाकणं गरजेचं आहे. जी आपल्याला 10वीला सनद मिळते त्या सनदवरूनच ही सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. असताना मोबाईल नंबर हा चालू मोबाईल देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती OTP येतो. आधार लिंकड मोबाईल नंबर दिला तर अजून चांगलं आहे. त्याचबरोबर ईमेल आय डी जे आपण प्रोव्हाइड करतो ते चालू ईमेल आय डी जे आपल्याला ॲक्सेस आहे, आपण सारखं ते उघडून बघतो. जे काही कम्युनिकेशन असतं गव्हर्नमेंटचं ते कम्युनिकेशन ईमेल आय डी थ्रू होतं, तर ते चालू ईमेल आय डी देणं गरजेचं आहे. त्यानंतर एक अशा प्रकारची साधारण माहिती ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर जे काही आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट कसे काढायचे, कुठं काढायचे, ती काय प्रोसेस आहे त्या संदर्भात आपण एक वेगवेगळे व्हिडिओ बनवूया. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर जे काही सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंट कसं काढायचं या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ आपल्याला यापुढं वेळोवेळी आपल्याला मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ पाहून ते त्याप्रमाणे करू शकताय. तर अशा एक साधारण माहिती होती, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती.
धन्यवाद.